गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपण आलो आहेत सकाळी सकाळी आपल्या शेतामध्ये. आणि शेतामध्ये आलो असताना आता हा जो हरभरा आहे हा हरभरा आपल्या शेतातला आहे. मित्रांनो, याच्यावर आपण काल फवारणी केली आणि काल फवारणीमध्ये आपण त्या ठिकाणी रोडोमिल गोल्ड, इमामॅक्टिन आणि ताबोली या 3 औषधाचा स्प्रे काल आपल्या हरभरा पिकावरती केला. तर रोडोबिल गोड घ्यायचं कारण म्हणजे असं आपल्याला आपल्या जे हरभरा पीक आहे ते, तर याच्यामध्ये एका अर्ध्या ठिकाणी म्हणजे जे झाड दिसतं ते बाबूळ दिसते, तर त्या बाबळीखाली एका अर्ध झाडाला म्हणजे पिवळेपणा आलता, खालून जे खालची पानं आहेत तर ती पिवळे पडली होती आणि नॉर्मल असं सुकायला लागलं होतं. तर ते नेमकं आता झाडाखाली असल्यामुळं झालं का कशामुळं झालं हे काही सांगू शकत नाही. पण तरी तरी आपण अगोदरच एक बुरशीनाशकाची फवारणी घेतली, म्हणजे जेणेकरून आपल्या शेतामध्ये आपल्या हरभरा पिकामध्ये त्याचा प्रादुर्भाव, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही पाहिजे. आता नंतर आपल्याला फुलधारणेमध्ये आपलं पीक येणार आहेत, तर त्यासाठी आपण अगोदरच रोडोमिल गोड हे त्या ठिकाणी घेऊन घेतलं. त्याच्यानंतर आपल्या पिकामध्ये तुम्हाला बघत असाल तर म्हणजे बुरशी अजिबात दिसणार नाही. बुरशीजन्य जी झाड आहेत तर ते कुठेही तुम्हाला दिसणार नाहीत. एकदम त्या ठिकाणी चांगल्याच पद्धतीने आपला हरभरा आहेत आणि याला आपण बीज प्रक्रियासुद्धा त्या ठिकाणी चांगली केली होती. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण फवारणीमध्ये रोडोमिल गोड घेतलं. रोडोमिल गोड याच्यासाठी घेतलं आपण एका अर्ध्या ठिकाणी आपल्याला खालून जे पानं आहेत तर ती पिवळी दिसली होती. नॉर्मल एक अर्धं झाड त्या ठिकाणी सुकलेलं वाटलं होतं. तर त्यासाठीच आपण म्हणजे जास्त होऊ नये म्हणून त्यासाठी आपण रोडोमिल गोड घेतलं. आणि आता ही आता म्हणजे दुसरीच फवारणी झाली आपल्या हरभऱ्यावरती. आणि त्याच्यानंतर अजूनसुद्धा आपल्या जेमतेम 1 किंवा 2 फवारणी अजून होणार आहेत. तर मित्रांनो, यासाठी आपण रोडोमिल गोड ही बुरशीनाशक घेतलं. त्याच्यानंतर इमामॅक्टिन हे अळाईसाठी घेतलं. अळाई तर काही दिसलीच नाही, अजूनसुद्धा दिसली नाही. 1.5 महिन्याचा हरभरा आता होत होत आलेला आहे, तरीसुद्धा अळाईचा म्हणजे एक पण अळाई त्याच्यावर अजून दिसली नाही. पण तरी आपण घेऊन घेतलं की जेणेकरून समजा असेल किंवा नसेल त्यासाठी अळाईचं घेऊन घेतलं. आणि विशेष म्हणजे आपण ताबोली घेतलं. तर ताबोली हे याच्यासाठी घेतलं, आता मला दिसत आलं जे एक अर्धा शेंडा हरभरा मारू लागलं, तर ते शेंडा रोखण्यासाठी आणि आपलं जे समजा हरभरा पीक आहेत तर त्याची जे अनावश्यक वाढ आहेत ती वाढ थांबवण्यासाठी आणि आपलं फुलधारणा लागण्यासाठी आपण ताबोली घेतलं. तर आपल्याला अचानकमध्ये कुठेतरी 10-5% फुलं आता लागताना दिसत आहेत. तर मित्रांनो, आम्ही नेहमी ताबोलीचा वापर हा 2 स्टेपमध्ये करत असतो. ज्यावेळेस आपला पहिली स्टेप म्हणजे अशी, ज्यावेळेस आपल्या हरभऱ्यामध्ये नॉर्मल 10-15% फुलं लागतात, म्हणजे ही स्टेज आहे समजा, तर ह्या स्टेजमध्ये एकदा करत असतो. आणि आता पुढची जी स्टेज येईन तर याच्यामध्ये चांगल्याच प्रकारची ज्यावेळेस फुलं लागतील तर त्या फुलामध्ये सुद्धा याचा वापर करत असतो. मित्रांनो, यावेळेस ताबोली घेण्याचं कारण म्हणजे असं, आता जे वाढीवर लागतं हरभरं तर ती वाढ थांबवून टाकतं आणि तिचं रूपांतर हे फुलामध्ये लागतं. म्हणजे जास्तीत जास्त कांडोकांडी फुलं लागतात. कांडोकांडी आपलं हरभरं म्हणजे फुलधारणा त्या ठिकाणी धरत असतं. तर त्यावेळेस आपल्याला ही पहिली स्टेजमध्ये आपल्याला ताबोली घेणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपण आता याच्यात ताबोली घेतलं होतं. तर आपण पुन्हा ज्यावेळेस फुलवाऱ्याच्या स्टेजमध्ये फुलवाऱ्याच्या स्टेजमध्ये आपलं हरभरं पीक राहील, तर त्यावेळेससुद्धा आपण त्या ठिकाणी ताबोली घेणार आहोत. तर मित्रांनो, ताबोलीचे आपल्याला बरेच काही फायदे त्या ठिकाणी बघायला भेटतात. ताबोलीमुळं काय होतं, आपल्याला फुलधारणा तर जास्तीत जास्त लागते, परंतु ज्यावेळेस आपण फुलधारणेच्या अवस्थेमध्ये ताबोली फवारतो, सुमोटोमो केमिकल इंडिया या कंपनीचं ताबोली, तर याच्यानं काय होतं, फुलधारणा जी असते जास्त लागलेली तर ते फुल ड्रॉप होऊ देत नाही, फुल पिवळं होऊ देत नाही आणि एकसारखी समान आकाराची घाटी आपल्याला लागताना दिसतं. म्हणजे फुलाचं रूपांतर आपल्याला घाट्यामध्ये होताना लगेच दिसतं. तर यासाठी आपण ताबोली घेतलं. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा फवारता का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याचा रिझल्ट कसं काय? तर आता आपण याच्यावर ताबोली, इमामॅक्टिन आणि रोडोमिल गोड अशी फवारणी केली आहेत आणि दुसरीच फवारणी झाली आहे. तर तुम्ही बघू शकता आपला प्लॉट, या पद्धतीने प्लॉट आहेत. याची विशेष सांगायचं म्हणजे आपण जी बीज प्रक्रिया केली होती, ही बीज प्रक्रिया एकदम जबरदस्त त्या ठिकाणी केली होती. अजून शक्यतो 1 किंवा 2 फवारण्या होईल आपल्या हरभरा पिकामध्ये. या पद्धतीने आपलं हरभरा पीक आहेत. हे 3 फुटावरती आपण लागवड केली आहे, 3 फुटावर पट्टा पद्धत. तर मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
धन्यवाद.